राष्ट्रीय गान सुरू कर. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या सोसायटीमध्ये असा ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला. त्यानंतर लहान मुलांनी स्पीच दिले, गाणे गायले. छान असा जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम सेलिब्रेट झाला. गुड मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचं हे सकाळचं दृश्य, निसर्गमय वातावरण एकदम छान वाटतं. सकाळची मॉर्निंगच्या आता 9:30 वाजले असतील आणि खूप मस्त वातावरण झालं आहे इथे. कारण की पाऊस कंटिन्यू चालू आहे. आता थोडा पाऊस थांबला आहे, तर खूप असं थंडगार वातावरण झालं आहे आणि सकाळचा पक्ष्यांचा तो किलकिलाट खूप भारी वाटते. वाईब्स खूप छान आहे आणि एकदम मस्तच वातावरण आहे. तुम्हाला मी माझ्या खिडकीतून दाखवते हे की वातावरण कसं आहे काय वगैरे. आणि मॉर्निंगला नाही तर सकाळी सकाळी मला सवय आहे गॅलरीमध्ये येऊन बसते, निवांत जरा बसते मी थोडा 5-10 मिनटं. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते थोडासा व्हिडिओ बनवून. तर तुम्हाला दाखवते मी इकडेची वाईब कशी आहे मॉर्निंगचं. बघा किती शांत आणि सुंदर दृश्य आहे. हिरवीगार झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट. वरती तुम्हाला दिसतील का पक्षी? सकाळचं अजून ऊन तर नाही आलंय, सूर्य अजून उगवलाय नाहीये वाटतं. निसर्गाच्या कुशीमध्ये आम्ही असं राहतो, खूप छान आहे आणि मला तर असंच आवडतं. इथे जर समोर जर बिल्डिंग वगैरे जर झाली ना तर मग काय हे नाही, पण आता इथं ओपन स्पेस आहे ना, तो खूप भारी मस्त हवा पण छान येते. खूप मस्त नेचर आहे, छानच वाटतं इथे. अजून माझा नाश्ता वगैरे काही झाला नाही आहे, फक्त सकाळचं गरम पाणी पिले आणि बसले. गरम म्हणजे कोमट पाणी पिले. आता नाश्ता वगैरे काय करू, काहीतरी बनवते, खाते आणि परत आपल्या दुपारची जेवणाची आणि आपलं कामं, व्हिडिओ एडिटिंग करणं हे वगैरे कामं माझे असतात. नाश्ता बनवते, बेसनाची पोळी बनवते. चपाती आणि बेसन चिला बनवणार आहेत. पहिले चपाती बनवून घेते, मग बेसन चिला नाश्ता करते आता. ह्याला धेरडे पण बोलतात हिंदीमध्ये. ह्याला बेसन चिला. पौष्टिक असतो, छान असतो.
अशी मस्त तेलाची चपाती बनवते. रात्रीची एक उरलेली होती, तिला पण आता मी मस्त तेल लावून गरम करून घेते. अशी रात्रीची उरलेली चपात्याची तव्यावरती खूप अशी गरम एकदम कडक करायची आणि चहा सोबत एकच नंबर लागते. मी चांगली याला भाजून घेते. गॅस बंद करून होऊ देते याच्यावरती कडक. बेसन चीला. बेसनाची पोळी बनवते. अशी पातळ अशी पसरून घ्यायची, कुरकुरी छान लागते. चपाती सोबत, सॉस सोबत, नुसतंही असं खाऊ शकतो सॉस सोबत. मी नुसतं नाही खात, मला चपाती लागते सोबत. नाश्ता मस्त आहे हा, पटकन बनणारा नाश्ता आहे. कंटाळा आला ना इझी आहे. चला फ्रेंड्स, नाश्ता करायला. चपाती आणि बेसनची पोळी मस्त. चहा मी रोज नाही घेत. चहा मला दोघांना पण नाही आवडत. कधीतरी चहा असतो, चहासोबत काय खायला ब्रेड वगैरे असं असेल ना तर चहा, किंवा मूड झाला असं चहा घ्यायचं तर, नाही तर चहा मी रोज नाही घेत. तुमचं झालं का नाश्ता वगैरे? मला सांगा कमेंटमध्ये. कोण कोण बनवतं असं बेसनाची पोळी, धिरडे? धिरडे म्हणतात प्रवासात पण हे छान असतात न्यायला, टिकतात भरपूर दिवस, म्हणजे 2 दिवस. चला मी नाश्ता करून घेते. तर फ्रेंड्स, दुपारचं काय मी जेवणाचं वगैरे काय शूट केलं नाही. जेवण वगैरे केलं आणि काय माहिती, मी असं नेहमी झोपत नाही, पण आज मला झोप लागून गेली. जरा थकल्यासारखं झालं, जरा शरीर म्हणजे मला जरा तब्येत कणकण आल्यासारखं वाटलं. झोपून गेले मी. आता उठले, फ्रेश वगैरे झाले. म्हटलं ब्लॅक कॉफी घ्यावी म्हणजे मला बरं वाटेल. आता कॉफी घेते आणि म्हटलं तुम्हालाही सांगून द्यावं. तर आता गोळी वगैरे खाली जाऊन गोळी वगैरे घेऊन येते आणि परत आराम करते. कारण की काय माहिती, असं आज कणकणी चालली आहे मला, शरीर थकल्यासारखं झालं, मान वगैरे दुखती. ते कसं होतं, मी अचानक सगळे असे एकदम काम केलं ना की माझं असं होतंच स्टार्ट. थोडं थोडं काम करायला पाहिजे. तर मी एकदमच सगळं काढत असते काम, मग आजारी पडून जाते. चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
बाय.